इयत्ता 8वी विषय गणित. आपण या वर्षी 8वी इयत्तेसाठी तुम्हाला एकूण 17 प्रकरणं आहेत गणितामध्ये. तर त्यातील पहिली 9 प्रकरणं प्रथम सत्रासाठी आहेत. त्यातील आपण पहिलं प्रकरण पाहूया, परिमेय व अपरिमेय संख्या. आता परिमेय अपरिमेय संख्या पाहताना आपण थोडीशी उजळणी करून घेऊया की पहिला प्रकार आहे नैसर्गिक संख्यांचे प्रकारच आपण पाहूया. पहिला प्रकार आहे नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या. तर ह्या नैसर्गिक संख्या कशा ओळखायच्या किंवा कोणत्या आहेत ते आपण पहिल्यांदा पाहूया. बघा, माझ्याकडे काही पेन आहेत. तर हे जर पेन मोजायचे म्हटले, हे सगळे पेन आहेत माझ्याकडे. तर तुम्हाला जर म्हटलं माझ्याकडे किती पेन आहेत, तर तुम्ही कसे काउंटिंग करताल, कसे मोजताल? 1 2 3 4 5 आणि हे 6 असे माझ्याकडे 6 पेन आहेत. म्हणजे सुरुवात कुठून केली तुम्ही? 1 2 3 4 5 आणि 6. म्हणजे असं तुम्ही काय करू शकता, कितीही संख्या मोजू शकता. सुरुवात कुठून झाली? 1 पासून. शेवट कुठे असेल तर अनंत कितीही असू शकतो. म्हणून यांना म्हणायचं नैसर्गिक संख्या. जे आपण संख्या दैनंदिन वापरात मोजण्यासाठी वापरतो त्याला म्हणायचं नैसर्गिक संख्या. आता ह्या संख्या झाल्या की पुढचा प्रकार आहे, दुसरा प्रकार आहे पूर्ण संख्या. पूर्ण संख्या म्हणजे काय? तर ह्या संख्यांच्या अगोदर 0 लावला, 0 आपण लिहिला की झाल्या पूर्ण संख्या. सोपी गोष्ट आहे. 0 1 2 3 4 आणि अनंत. आणि काय? अनंत. म्हणजे ह्या अशा प्रकारचं पूर्ण संख्यांचा प्रकार झाला. पुढचा प्रकार आपण पाहूया पूर्णांक संख्या. पूर्णांक. आता हा पूर्णांक कोणत्या? बघा, ह्या पूर्ण संख्या तर आहेच आहेत. 0 1 2 3 डॅश डॅश कितीही असं. मग त्याच्या ह्या शून्याच्या डावीकडे तुमच्या डाव्या हाताला ऋण संख्यांनी सुरुवात केली की पूर्ण संख्या होतात. ऋण 1 ऋण 2 ऋण 3 आणि इकडं डॅश डॅश. इकडे सुद्धा भरपूर वाढणारे आहेत. आता ह्या ठिकाणी 0 हा मध्यभागी आहे. शून्याच्या बरोबर उजव्या बाजूला तुमच्या उजव्या हाताकडे ह्या सगळ्या असतात त्या धनसंख्या म्हणतो आपण ह्याला. ह्या धनसंख्या आहेत. आणि बरोबर डाव्या बाजूला ह्या तुमच्या ऋणसंख्या आहेत. या सगळ्या संख्या मिळून पूर्णांक संख्या आहेत. त्याच्या पुढचा प्रकार आहे परिमेय संख्या. परिमेय संख्या. आता ह्या परिमेय संख्या कशा? बघा, 0 दिलेले आहेत पुस्तकामध्ये, 3 8 कोणत्याही घ्या तुम्ही. इकडे शून्याच्या डावीकडे परिमेय संख्येत सुद्धा शून्याच्या डावीकडे -3 -1 -2/3. इकडे 7/4 2/5. अशा ह्या संख्यांना आपण परिमेय संख्या म्हणतो. मग ह्या परिमेय संख्यामध्ये काय काय येते? 0 येतो, धनसंख्या येते, ऋणसंख्या येते आणि अपूर्णांक सुद्धा येतात. हे सगळे काय आले? अपूर्णांक. म्हणजे 0 धनसंख्या, ऋणसंख्या, ऋण अपूर्णांक, धन अपूर्णांक हे सगळे मिळून असतात त्या परिमेय संख्या असतात. तर परिमेय संख्या म्हणजे काय? तर हा 3 किंवा हा 8. 8 सुद्धा मी कसा लिहू शकते? 8/1. हा काय लिहिला मी? 8/1. म्हणजे 1 हा छेद आहे आणि 8 हा अंश आहे. पण ह्या 1 ह्या छेदामुळे 8ची किंमत बदलत
नाही. इथे तर अगोदरच 2 वजा 2/3 आहे. इथं तर 7/4 आहेच आहे, 2/5 आहेच आहेत. म्हणजे आपल्याला या ठिकाणी ह्या परिमेय संख्येचं स्वरूप काय लिहिता येतं? m/n. म्हणजे m हा अंश आहे, n हा छेद आहे. पण एकच अट अशी असते की n हा 0 नसतो. ही मात्र फार महत्त्वाची अट आहे की n हा जो छेद आहे तो कधीही 0 असता कामा नये. आणि म्हणून आपण याला म्हणतो की परिमेय संख्या. बघा कोणकोणत्या संख्या आपण पाहिल्या. नैसर्गिक, त्याच्यामध्ये 1 2 3 4 अशा मोजतो. दुसरा प्रकार आहे पूर्ण संख्या, 1 2 3 4 अनंत. तिसरा प्रकार आपण पाहिला पूर्णांक, म्हणजे 0 1 2 3 डॅश डॅश. इकडे डावीकडे ऋण 1 ऋण 2 ऋण 3 डॅश डॅश. पुढचा आपण प्रकार पाहिला, हा चौथा प्रकार आपला पाहिला. हा तिसरा. चौथा प्रकार परिमेय संख्या. त्यांच्यामध्ये काय काय येतं? 0 3 8 7/4 2/5. इथं -3 -1 -2/3. इकडे सुद्धा डावीकडे अनंतसाठी ह्या संख्या असतात. आता ह्याची अट काय, कंडिशन काय, की हा अंश आणि छेद असतो, पण छेद हा कधीही 0 असता कामा नये. याला म्हणायचं परिमेय संख्या. पुढचा आपण पॉईंट पाहूया. परिमेय संख्या संख्या रेषेवर दाखवणे. आता ह्या ज्या परिमेय संख्या रेषेवर आहेत त्यासाठी आपण काय करतोय, रेषा काढतो. रेषा काढल्यानंतर मध्यभागी 0 घेतला. 0च्या नंतर कंपासमध्ये एक सम अंतर घेऊन 1 सेमी 1.5 सेमी अंतर घ्यायचं. काय तुम्हाला जमेल ते, 1 किंवा 1.5 सेमी. हे अंतर घेतल्यानंतर तुम्ही बिंदू स्थापन करायचे. कसे बघा, हा 1 डॉट 2 डॉट 3 4 5 6 7 असे तुम्ही डॉट द्यायचे. आता डॉट दिल्यानंतर मी काय केलं इथं पहा, 1 2 आणि 3. तिसऱ्या ह्याच्यावर मी 1 हा आकडा लिहिला. त्याच्यानंतर पुन्हा बघा किती भाग झालेत, 1 2 3 1 2 3. ह्या तिसऱ्या रेषेवर पुन्हा किती घेतले मी, 2 घेतले. पुन्हा बघा 1 2 आणि हे 3. इथं मी तिसरा घेतला भाग, 3 ही संख्या लिहिली. म्हणजे याचा अर्थ काय झाला की ह्याचे 3 भाग पडले. 0 ते 1 3 भाग, 1 ते 2 3 भाग, 2 ते 3 3 भाग. मग आता याचा अर्थ काय झाला की इथं आपण ही परिमेय संख्या कशी लिहिणार आहे बघा. इथं हा 1 आहे म्हणजे 1/3 झाली. 1/3. हा दुसरा आहे, इथं 2/3 झाले. हा तिसरा आहे म्हणजे 3/3 झाले. आणि 3/3 म्हणजे 3 1 3 म्हणजे 1 ही संख्या आहे. इथे पुढे बघा ही 4 आहे, 4/3 झाले. इथं 5/3 झाले. इथं 6/3 म्हणजे 3 1 3 आणि 3 2 6 म्हणून आपण इथं 2 लिहिले. पुन्हा किती भाग केले बघा पुढे, 1 2 आणि हे तिसऱ्या ठिकाणी आपण काय लिहिलं, 3. म्हणजे काय झालं, इथं झाले 6. हा झाला 7वा 7/3. हा झाला 8/3 आणि हा आहे तो 9/3. म्हणजे 3 1 3 आणि 3 3 9. असे तुम्ही कितीही भाग करू शकता. इथं आहे तो 1/2. 0 झाला की 1 1/3 सॉरी 1/3. इथं आहे तो 2/3. इथं आहे तो, इथे तुम्हाला दिलेले आहेत बघा संख्या. म्हणजे जेवढे तुम्हाला भाग करायचे आहेत तेवढे बिंदू स्थापन करायचे. समजा तुम्हाला सांगितलं
की 2/4 ही संख्या रेषेवर तुम्ही दाखवायची. 2/4. तर ती संख्या कशी दाखवणार? म्हणजे प्रत्येक भाग तुम्ही कितीचा करायचा? 4चा. म्हणजे कशी संख्या रेषा येईल बघा, मी इथं थोडक्यात दाखवते संख्या रेषा. ही संख्या रेषा म्हणजे 2 टोकांना बाण असलेली ही संख्या रेषा. इथं मी 0 घेतला. इथे उजवीकडे तुम्ही काय करायचं? कंपासमध्ये 1 सेमी किंवा 1.5 सेमीचं अंतर घेऊन डॉट मारायचे. असे डॉट मारले तुम्ही. समान डॉट येतील, माझे समान आलेले नाहीत. मग छेदस्थानी 4 आहेत म्हणजे 4 भाग करायचे. 1 2 3 4. हा आला 1 इथं. 1 आला, याचा अर्थ काय झाला? हा बघा, पहिला आहे तो 1/4, हा 2/4, 3/4 आणि हा झाला तो 4/4 म्हणजे 4 एके 4 आणि हा 1 झाला. इथं येईल, हा येईल 5/4, हा येईल 6/4. असे तुम्ही पुढे संख्या रेषेवर दाखवू शकता. आता पहिल्या संख्या रेषेवर बघा, हे 0 आहे. आता 0च्या डावीकडे ऋणसंख्या म्हणजे पुन्हा किती भाग करायचे? 1 2 हे भाग करत राहायचे तुम्ही कंपासमध्ये अंतर घेऊन. मग आता इथं किती येणार? आपल्याला 3 भाग करायचे. छेदस्थानी 3 आहे म्हटल्यावर 3 भाग करायचे. छेदस्थानच्या संख्येवर लक्ष ठेवायचं. बघा, 1 2 3 इथं ऋण 1 येतो. 1 2 3 म्हणजे इथं ऋण 2 येतो. आता हा किती झाला? 0च्या डावीकडचा -1/3 झाला. हा -2/3 झाला. आणि हा हेतू किती झाला? -3/3. म्हणजे त्याला सिम्प्लिफाय करून काय होईल? 3 एके 3 आणि 3 एके 3 म्हणजे -1 झाला. हा कितीचा झाला? हा इथपर्यंत 3 झाला. हा झाला -4/3. हा झाला -5/3. हा झाला -6/3 म्हणजे 3 दुणे 6. हा झाला -7/3. असे तुम्ही किती संख्या स्थापन करू शकता. मग समजा जर तुम्हाला अजून दुसरं दिलं, 3/5 दिले, 3/5 ही संख्या रेषेवर दाखवायची. तर तुम्ही प्रत्येकाचे किती भाग करायचे? 5 भाग करायचे. कसे बघा, पुन्हा आता हे पण उदाहरण सांगते. हे पहिलं 1 झालं संख्या रेषा, ही दुसरी झाली 2/4ची. आता मी तिसरं उदाहरण तुम्हाला दाखवते. तिसरं उदाहरण 3/5 दाखवायचे आहेत मला संख्या रेषेवर. तुम्ही संख्या रेषा अशा प्रकारची आखणार. दोन्ही टोकांना बाण असलेली. मध्यभागी 0 घ्यायचा. कंपासमध्ये अंतर घेऊन बिंदू स्थापन करायचे. ह्याला पॉईंट म्हणतात किंवा बिंदू. हे असे बिंदू स्थापन केले तुम्ही. बिंदू स्थापन केल्यानंतर तुम्हाला छेदस्थानी 5 आहेत. 5 आहेत म्हणजे 5 भाग करायचे. मग कसे होतील बघा, 1 2 3 4 5 म्हणजे इथं तुमचा 1 येईल. पुन्हा असेच इकडे 5, तुम्ही इकडे 2 येतील. आता मला किती करायचे? 3/5. मग कसा येणार? हा 1/5, हा 2/5, हा तुमचा आला 3/5 आणि हा आला 4/5 आणि हा आहे तो आहे 5/5 म्हणजे 5 एके 5 आणि 5 एके 5 असा हा 1 झाला. अशा प्रकारची तुम्ही संख्या स्थापन करू शकता. आता ह्याच्या डावीकडे तसेच भाग करायचे. पॉईंट घ्यायचे. 1 2 3 4 आणि हा 5वा. इथं येईल तुमचा -1. इथं काय असेल? -1/5, -2/5, -3/5, -4/5 आणि हा येतो -5/5 म्हणजे 5 एके 5 आणि -1, हा -1. अशी तुम्ही लांब संख्या रेषा आखून संख्या स्थापन करू शकता. आता ह्यांना आपण बिंदूंना नावं देऊ. 3/5 ह्याला तुम्ही ए नाव द्या.
ए नाव द्या. नंतर इथं -1/5 आहे, त्याला बी द्या. हे बिंदू आहेत, हे त्याचे निर्देशक आहेत, याला म्हणतात निर्देशक. शब्द आहे निर्देशक. हा बिंदू, हा निर्देशक. अशा प्रकारचं हे कोणतीही संख्या आपण संख्या रेषेवर स्थापन करू शकतो. या उलट जर आपल्याला सांगितलं की 7/3, या उलट 7/3 ही संख्या कुठे येईल, तर याचा अर्थ किती भाग झालेले असतील, 3. संख्या रेषेचे भाग झालेले असतील 3. मग ह्याला संक्षिप्त रूप द्या. 3 दुणे 6. म्हणजे 7ला जर भागलं तुम्ही तर काय होते, 3 दुणे 6, खाली उरला 1. म्हणजे 3/7 ही संख्या 2 अंकानंतर पुढच्या पहिल्या रेषेवर येईल. 2 अंकानंतर पहिल्या रेषेवर ही संख्या तुम्ही स्थापन करू शकता. अशा प्रकारच्या ह्या संख्यासुद्धा आपल्याला स्थापन करू शकता येतात. आता अभ्यास सराव संच 1.1. तर बघा काय दिलेले आहे की संख्या रेषेवर पुढील परिमेय संख्या दाखवा. प्रत्येक उदाहरणासाठी वेगळी संख्या रेषा काढा असं तुम्हाला दिलेलं आहे तिथं. मग आता पहिलं एक्झाम्पल आहे पहा. काय 3/2, 5/2 आणि 3/2 -3/2 ह्या संख्या रेषेवर दाखवायचे. म्हणजे प्रत्येक बिंदूचे किती भाग करणार तुम्ही, 2. हा कुठे येईल, शून्याच्या डावीकडे. हे कुठे जातील, शून्याच्या उजवीकडे. तुम्ही प्रयत्न करा. त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल आहे 7/5 -2/5 आणि -4/5. छेदस्थानी लक्ष द्यायचं आहे. प्रत्येक बिंदूचे तुम्ही किती भाग करताल, 5. 5 भाग केल्यानंतर हा जो आहे -4/5 हा कुठे येईल, शून्याच्या डावीकडे येतो. ह्या बाजूला येतो डावीकडे, हा येतो उजवीकडे. पुढचं आहे बघा, तिसरं उदाहरण आहे -5/8 आणि 11/8. म्हणजे एका बिंदूचे किती भाग करायला लागतील तुम्हाला, 8. 8व्या भागावर 1 येईल, नंतर 16व्या भागावर 2 येईल. अशा ह्या संख्या येतील. -5/8 हे शून्याच्या डावीकडे येतील तुमच्या डाव्या हाताला, आणि 11/8 हे उजव्या हाताला. पुढचं उदाहरण आहे चौथं 13/10 आणि -17/10. प्रत्येकाचे किती भाग होतील, 10. म्हणजे 10व्या रेषेवर 1 आकडा येईल, 20व्या रेषेवर 2 आकडा येईल. प्रत्येकाला वेगवेगळी संख्या रेषा काढा आणि ते दाखवा. समानांतर घ्यायचं. प्रश्न दुसरा आहे बघा. दिलेल्या संख्या रेषा पाहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. ही संख्या रेषा आहे, ही सगळी संख्या रेषा आहे. आता मध्य बघा 0, म्हणजे ओ हा मध्य 0 आहे. नंतर एफच्या तिथे 1 आहे. सीच्या नंतर ठळक मोठा गोल आहे तिथं 2 आहेत. त्याच्या पुढे इथं 3 आहे. मोजायचे बिंदू किती आहेत ते बघा. शून्याच्या उजवीकडे हा 1, 2, 3 आणि हे 4. म्हणजे किती भाग झाले, 4 भाग झाले. याचा अर्थ इथं काय येणार, 4/4 म्हणजे 1 आला. हे बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. 8/4 म्हणजे 2 आले. 4 दुणे 8. तुम्ही स्वतः सराव करा, म्हणजे तुमच्या लक्षात येणार आहे. आणि तसंच इकडं कुठे केलं त्यांनी, डाव्या बाजूला करणार फक्त. +1, -1, -2, -3 हे दाखवलेत बिंदू, हे आहेत निर्देशक. आता प्रश्न दिलेले आहेत खाली. लक्षात घ्यायचं, जेवढा छेदस्थानी तेवढे भाग असतात. हे 1, 2, 3, 4. याचा अर्थ 4 भाग झाले म्हणजे छेदस्थानी 4 आहेत. 1, 2, 3, 4. छेदस्थानी किती आहेत, 4 आहेत. पुन्हा बघा 1, 2, 3, 4. छेदस्थानी 4. म्हणजे इथं असतील 12 आकडा येईल इथं बघा.
प्रश्न दिले. पहिला प्रश्न आहे, बी बिंदू हा कोणती परिमेय संख्या दर्शवतो? बी बिंदू बघा कुठं दाखवला आहे, इथे बी बिंदू आहे. आता मोजायचं, शून्याच्या डावीकडे मोजायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हा 10व्या पॉईंटवर आलाय बघा. कोणती संख्या दाखवतो तो बिंदू? तर 10 छेद. तर छेदस्थान कोणतं द्यायचं? ह्याचे भाग किती झालेत प्रत्येकाचे? 1 2 3 4. 1 2 3 4 म्हणजे इथं कोणता येतो? 10 आकडा येतो. 10/4. जेवढे भाग तेवढा छेद. बी हा बिंदू वर कोणती संख्या येते? तर 10/4. पुढचे पहा. पुढचा प्रश्न दुसरा प्रश्न आहे, 1.3/4 ही संख्या कोणत्या बिंदूने दाखवली आहे? आता 1/3/4. 1 ही पूर्ण आहे. 1 कुठं दिसते तुम्हाला? इथे. त्याच्यानंतरची भाग किती झाले? 4. 1 2 3 4 बघा. जेवढा छेद असतो तेवढे भाग असतात. आणि तिसरी रेषा, 1च्या नंतरची तिसरी रेषा. 1च्या नंतरची तिसरी रेषा. 1 2 आणि 3 इथे येणार ती संख्या. त्या बिंदूचं नाव काय आहे? सी बिंदू. असं त्याचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, डी या बिंदूने 5/2 ही परिमेय संख्या दाखवली आहे. डी बिंदू हे बघा, इथे हा डी बिंदू आहे. तिथे किती येणार आहे? 5/2. हे विधान सत्य की असत्य ते लिहा. आता बघा आपण मोजूया डी बिंदूपर्यंत. 1 शून्याच्या नंतर 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 10/4. 4 भाग आहेत म्हटल्यावर छेद 4. मग काय येईल? बेदुने 4 आणि बेपंच 10 म्हणजे 5/2 ही परिमेय संख्या तिथं संक्षिप्त रूप देऊन आपल्याला मिळते. याचा अर्थ असा होतो की हे विधान पूर्णपणे सत्य आहे. हा तुम्ही सराव संच सोडवा, पुन्हा प्रॅक्टिस करा. लहान मोठेपणा आपण परिमेय संख्येतील क्रमसंबंध किंवा लहान मोठेपणा आपण नंतर पाहूया.